आणि 10वीच्या मुली तुमच्या समोर एक नाटक सादर करणार आहे. नाटकाचे नाव आहे स्त्री शिक्षणाचे महत्त्व. मी छायाच्या शिक्षकीचा रोल घेतला आहे. मी सोनाक्षी सुर्वे, मी छायाच्या आईचा रोल घेतला आहे. मी श्रेया गायकवाड, मी गंगे आजीचा रोल घेतला आहे. नमस्कार, मी करिश्मा अजय चव्हाण, मी छायाच्या आजीचे रोल घेतला. नमस्कार, मी शांता आजीचा रोल घेतला आहे. नमस्कार, मी मैथिली सोन कांबळे, मी छायाचा रोल घेतला आहे. शाळेत जात असते. काही बायका उंबरवळून काही रजेत बसलेले असतात. बघूया तेव्हा काय घडते. ते बोलणार त्याच्याकडे माईक बोलणार अहो बाई बाई बाई, काय सांगू आजकालच्या सुनांचं. माझी सून तर एक धड काम ऐकत नाही, नुसतं या म्हातारीलाच काम लावते. काय करावं आजकालच्या जमान्याचं काही कळतच नाही बघा. ए छे, कुठे चालली का तू? नाचायला चालले, येतं का तू? बाई बाई बाई, ती आगाऊ बोलू राहिली हो तू. तरी मी हिच्या आईला सांगत जावं की हिला जास्त शिकू नको म्हणून, हिला जास्त डोक्यात चढू नको म्हणून. पण माया पण ऐकते तेव्हा. हे असं झालं, म्हातारा झालं वय आणि माया पण ऐकतच नाही. मग खरं बोलू राहिली तू. आपल्या गावात 7वीच्या वर कोणी शिकत नाही आणि ही पण 10वी शिकू राहिली. मग माझ्या आईचं स्वप्न आहे मला मोठं कलेक्टर बनवायचं. ओ तू आणि कलेक्टर हे पाय शांताची, मला रागायला आणू नको. अगं बाई, तुला राग येते का? मला तर माहितही नाही. हे पायाची, मी मला किती काही टोमणे मारा तरी मी तुम्हाला कलेक्टर शिवूनच दाखवेल. पास दे. अगं बाई, पहिले 10वी तर पास हो, मग पाहू समोरचं. तुमच्या नाकावर टिचून मी 10वीत 90% आणून दाखवेल. बाई बाई बाई, आपलं कोण ऐकते जरा? ए बया, तुझ्या नातीला सांभाळ जरा. हातातून सुटायला लागली आहे. तर बाई, आपल्या म्हाताऱ्यांचं कोण ऐकते? अगं खरं, माझी नाक हातावून बाहेर गेली. अगं छाये, तिकडून साडकी किती कचरा पडलाय. अहो बघ, तिकडून पण झाड. आले का समोर? बसा. ऐ छाये, जा पाणी आण. अगं तुझी मुलगी कामचोरपणा करते, सगळं काम माझ्यावर टाकते, मोठ्या माणसांना उलट बोलते. अगं तुझी मुलगी तुझ्या हातातून गेली, माझं तर सांगायचं काम होते ते मी तुला सांगितले. आता तुला काय करायचं तू बघून घे. अगं बाई, तुमचं काय सांगू? लय बाया तरी बाई. ऐ छाये, इकडे ये. काय बाई? खाली बस. या गावात ऐकलं की तुला वया चालली म्हणते. आ? घरातले कामं करत नाही, काय करत नाही, सगळे कामं आजीवर टाकते तू. आणि गावात बसून फिरत राहतात. आपल्या नावानं मी गोड आहे म्हणते. आ? असं ते करू काय मी? अहो बाई, तुला माहित आहे ना ती गंगा ती शांती मध्ये कसे बोलते ते? तू का त्याची कशी बोलशील काय? तू का त्यात काय फाईट? सांगून राहिली आताच मी. उद्यापासून शाळेत जायचं नाही. शाळेत जाणं बंद कर. आणि उद्यापासून माझ्या संग काम चालायचं. नाही आली तर मग मी
बाह्य भूमिका काय सांगणार बाया चालली आहे लोकांची टोमणे ऐकायला तुमच्या मला चालली तू रडत बसली ती अशीच करते जर वेळेस मला बोलत असते मला शाळेत शिकू देत नाहीये आता याचं निदान फक्त मॅडमच काढते चला आता मॅडम कडे जातो छाया काय झालं एवढी करडली आई काय बोलली का काय झालं मला सांगशील का अहो मॅडम माझी आई मला शिकू नको म्हणते ती गावात फिरवून येऊन तिला काहीतरी उलट सांगतात आणि माझी आई म्हणते की तू शाळा शिकू नको पण मॅडम मला शिकायचं आहे हो मला 10वीत चांगल्या मार्काने पास व्हायचे हे बघ छाया तू घाबरू नको मी तुझ्या टीव्हीला पाहिली आहे हो तुला 9वीमध्ये 90% नक्कीच मिळतील समाजाची स्थिती आपण आपली स्वप्न सोडायची नसतात पण मॅडम माझी आई कोणाच ऐकत नाहीये काय होईल मॅडम एक काम कर आता तू घरी जा आणि अभ्यास कर मी संध्याकाळी तुझ्या आईशी बोलतो बाई काम करतो बरोबर तिला तिला तुला इथं इच्छा आहे ना मग टोमणे ऐकायला तिला काय करावं काय नाही ओ मॅडम आता कसं काय मी पण छाया सकाळी माझ्या घरी आली खूप रडत होती हो. मी असं ऐकलं की तुम्ही तिला शिक्षण बंद करताय अहो काय करणार मॅडम गावातली 4 लोक येऊन मला टोमणे मारून राहिले की हे शिकवता कशात आणि असे म्हणतात लोक की मुलगी शिकून काही फायदाच नाही कारण मुलगी परक्याचं धन आहे ना मुलगी शिकून काय करते मुलगी परकीची धन नसते हो. मुलगी तुमचीच आहे ना मग ती परकीची धन कशी झाली मला सांगा गाडीमधला एक चाक जर निकामी झाला तर ते चालेल का नाही ना तसंच मग समाजच आहे समाजातल्या मुलं मुलींना आपण जर समान शिकवलं तर समाजाचा गाडा हा प्रगती पथावर जाईल अहो पण मॅडम इले किती काय शिकवलं नाहीतर इले चूल आणि मुलंच सांभाळायला लागते ना मग काय फायदा इले शिकून हे बघा ताई तुम्ही इथं चुकताय एक मुलगा जर शिकला तर एक व्यक्ती शिकतो पण एक मुलगी जर शिकली तर एक अख्खं कुटुंब शिकतं आज जर तुम्ही छायाला शिकवलं तर छायाचं बघून आपल्या गावातील अनेक मुली शिकतील हो मॅडम हे खरं आहे पण पुरीले दुसऱ्या गावात शिकायला पाठवणं थोडी भीती वाटते त्यात काय खायचं शिक्षण वाघिणीचं दूध आहे जे याला प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि छाया जर आज शिकली तर ती उद्या कुणासोबत हात पसरवणार नाही मॅडम मला वाटलं होतं की शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं असतं शिक्षण म्हणजे पुस्तक वाचणं नसतं शिक्षण म्हणजे स्वाभिमान शिक्षण म्हणजे स्वावलंब सावित्रीबाई फुले यांनी किती दगडधोंडे सोसून आपल्यासाठी मुलींसाठी शाळा उभी केली ती कशासाठी मुली शिकावे म्हणून ना मॅडम खरंच तुम्ही माझी डोळे उघडले आता उद्यापासून मी माझ्या मुलीले शाळेत पाठवत जाते आणि तिला ना जेवढं शिकायचं तिला तेवढं शिकू देत जाईल छाया काय छाया इकडे ये काय बाई तुला शिकायचं आहे ना होय मला शिकायचंय तू म्हणलं शिकशील ना होय मी म्हणलं शिकणार खरं हो
धन्यवाद मॅडम, तुमच्यामुळे आज मला शिकायला भेटते. मी स्त्री शिक्षणाचे महत्त्व माझ्या आईला समजून सांगितले. खरंच तुमचे मनापासून खूप धन्यवाद. तर आजची जी छायाची परिस्थिती आहे ती फक्त छायाची नव्हती, म्हणजे आजकाल कितीतरी भागात छायासारख्या अनेक मुली आहेत ज्यांना शिकायला भेटत नाही. गंगी आणि शांतासारख्या अनेक अशा समाजात बायका असतात ज्यामुळे छायासारख्या मुलींना शिकायला भेटत नाही. पण जर छायाच्या शिक्षकांसारखे जर शिक्षक असतील तर प्रत्येक विभागात, प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक गावात छाया घडू शकते. आमच्या या नाटकीतून फक्त एवढेच उद्देश होतं की स्त्रीला, मुलीला हे शिकवलं पाहिजे. तर सावित्रीबाईंच्या योगदानाबाबत आम्ही एक गाणं म्हणतो. वेदना स्त्रियांच्या तूच समजून घेई, शिक्षणासाठी आमच्या तू किती ठेच खाई. वेदना स्त्रियांच्या तूच समजून घेई, शिक्षणासाठी आमच्या तू किती ठेच खाई. सावित्री आई तू जगाची माई, सावित्री आई तू जगाची माई. दिली स्त्रियांना शिक्षणाची नवलाई. सावित्री आई, आई ग सावित्री आई, आई ग सावित्री आई, आई ग सावित्री आई, आई ग. सावित्रीबाई फुले यांचा एकच नारा, स्त्री शिक्षित करून समृद्ध करू देश